उद्दिष्ट वेगळी आहेत. जसं काही साधनं आहेत, काही जसं एखादं शिक्षण असेल, काही त्याची साधनं असतील, त्याच्यातून आपण प्रथम उद्दिष्ट हे पाहतो, की बाबा आपल्या सगळ्या गरजा भागल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्याला अर्थार्जनाचं जे साधन सोयीस्कर असेल, ते आपण निवडतो. म्हणजे जे आपल्याला माहिती नाही, ते सत आहे असं आपण म्हटलं तरी चालेल, की जे शाश्वत आहे, त्याचं सत्य खरं काय आहे? काय आहे ते जे व्यापक आहे आणि जे आपल्याला दिसत तर नाही. आपण आज देवतांची पूजा करतो एक प्रतीकाच्या स्वरूपामध्ये, पण खरंच जर त्याचं एक वेगळं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आलं, तो आपल्यासमोर येऊन उभा राहिला, तर आपण ओळखू शकू का? तर ह्याचं असंच एक आहे, की असत म्हणजे जे आहे, तर आपण का आज त्या सतापासून किंवा ते सत्य जाणून घेण्यामध्ये आपला कल का नाहीये? त्याचं व्यावहारिक उदाहरण हेच आहे, की आपण आपलं जे उद्दिष्ट आहे, ते आपल्या ज्या गरजा आहेत, त्या गरजांना भागवण्यासाठी आपण काही विशिष्ट साधनांचा अवलंब करतो. जसं आपण एक विशिष्ट प्रकारचं शिक्षण घेतो, ज्याने आपण आपलं अर्थार्जन करू शकू. पण ह्याचा अर्थ असा नाही, की ते शाश्वत नाहीच आहे. पण आपल्याला आपल्या आजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयुक्तता आपल्याला त्याची जाणवत नाही. आपल्याला असं वाटत नाही, की ते आपल्याला उपयोगी आहे. काय करायचंय बाबा जाणून घेऊन ते? आम्हाला काय त्यांनी पैसे मिळणार आहेत का? आम्हाला काही त्यांनी लाभ होणार आहे का? आमच्या सगळ्या समस्या हे होणार आहेत का? तर आपल्यापुढे हा सगळ्यात आधी प्रश्न उभा राहील. पण ह्याचा अर्थ असा नाही, की ते सत नाहीच किंवा ते शाश्वत नाहीच. तर ते शाश्वत जे आहे, जे सत्य आहे, ते आहे सत. आणि जे असत्य आहे ते सगळं काही आहे असत. ज्याला आपण समजतोय हे सगळं जगत आपण काय समजतो, आज आपलं एक मर्यादित जग आहे. आपलं घर, आपली माणसं, आपलं जीवन, आपला जीवन व्यवहार हे सगळं काही आपलं जग आहे. हे आपलं एक जगत आहे. पण हे असत आहे. कारण हे कधी ना कधी संपणारं आहे. हे चिरकाल टिकून राहणार नाही. अ, आपल्या ह्या शरीराला सुद्धा अंत आहे, तसा आपल्या समस्त भोग्यांचे जेवढे भौतिक विषय आहेत त्या सगळ्यांना अंत आहे. त्यामुळे ते कितीही आपल्याला खरे वाटत असले किंवा हे जग आपण ज्याला झोपेतून उठलं की आपण म्हणतो अरे हे सगळं माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. तर हे एक जगत आपल्यासाठी आपल्या अस्तित्वात असलेलं आहे. पण मूळ असं पाहिलं तर हे अस्तित्वातच नाही. म्हणजे वेदांती असं म्हणतात की हे जगत असत आहे आणि जे जगाच्या पलीकडे म्हणजे जे एक कोणी असा आहे जो या जगाच्याही पलीकडे आहे तो सत आहे. तर असत्य हे असत आहे आणि जे सत्य आहे ते सत आहे. कधी कधी आपल्याला सुद्धा असं होतं की अरे बापरे, हा काहीतरी ह्याच्या पलीकडे वेगळंच सत्य होतं जे आपण जाणून नाही घेतलं. म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये पण आपल्याला अशा गोष्टींचा अनेकदा अनुभव येतो की त्या गोष्टीचं सत्य आपल्याला नंतर माहिती होतं. महाभारताचं उदाहरण द्यायचं झालं तर सोप्या भाषेत मी सांगेल की अधर्माची जी बाजू होती ती असताची होती आणि धर्माची जी बाजू होती ती सताची होती. जसं एक दोरी आपण लांबून पाहिली तर अंधारात किंवा छोट्याशा थोड्याशा प्रकाशात ती दोरी आपल्याला सर्पासारखी भासेल, पण ती सर्प नाही. म्हणजे की जे भ्रम आहे आपल्याला, जो भ्रम ज्या भ्रमामध्ये आपण जगतो त्याला ह्या सगळ्यांनी असत म्हणलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे काही जगत आहे, जे काही आपल्या भौतिक गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्यासाठी भलेही ते सगळं काही सत्य आहे, पण ते मूळ त्यांच्या दृष्टिकोनातून ते सगळं काही असत आहे. आणि जो खरा आहे, जे शाश्वत आहे, चिरकाल आहे, ते सगळं व्यापलेलं ज्याने व्यापलं आहे ते एक तत्व आहे, ते मात्र सत आहे. पण मग आता हे आम्ही जाणून घेत नाही, मग आम्हाला कसं याचं का आम्हाला याची अनुभूती? तर तमसो मा ज्योतिर्गमय. तर इथे जो म्हणलेला आहे की तमस म्हणजे तमो गुण जो आहे म्हणजे अज्ञान. आता इथं जो अंधकार उल्लेख केलेला आहे तमसो मा ज्योतिर्गमय, आम्हाला या अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जा. मग आता कोणत्या प्रकारचा हा अंधार आहे बाबा? आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आपल्या सगळ्यांमध्ये एक अंधकार आहे. त्याला आपण एक सोप्या भाषेत असं जर म्हणलं तर आपलं मन कधीही शांत नसतं. आपण कधीही स्थिर नसतो. आपण कोणतीही अगदी आपण झोपलो आहे साधं फक्त, तर झोप आपल्याला लागायच्या आधी सुद्धा आपल्या मनामध्ये कंटिन्यू विचार सुरू असतात. कधी कधी आपण एकाच गोष्टीवर इतक्या वेळ चिंतन करत राहतो. म्हणजे असं होतच नाही की आपल्या मना अगदीच स्थिर आहे, शांत आहे. खूप कमी
क्वचित वेळा असं होतं, पण ते प्रयत्नांनी होऊ शकतं. काही योग साधनांचा अवलंब केला किंवा ते अभ्यास केला, तशा प्रकारचा प्रयत्न केला तर नक्कीच होऊ शकतं. त्या सगळ्या विपरीत भावनांना आपण दूर सारून करू शकतो. पण आपल्यामधला जो अंधकार आहे तो एक असा अंधकार आहे की आपण स्वतःला सुद्धा तेवढं ओळखत नाही. कधी आपण स्वतःबद्दल आरशासमोर उभं राहिलो आणि स्वतःलाच हा प्रश्न विचारला की मी कोण आहे बाबा? काय नेमकं मी आहे? मला खरंच काय आवडतं? कारण आपल्या दर 3-4 महिन्यांनी आवडी-निवडी बदलत असतात. म्हणजे आपल्या कुठल्याही गोष्टीला कोणत्याही प्रकारचं स्थैर्य नाही. म्हणूनच ते सगळ्या गोष्टी अशाश्वत आहेत, असत्य आहेत. आज आपल्याला एक गोष्ट आवडली. 4-5 महिन्यांनी आपण त्या गोष्टीला हात पण लावत नाही, म्हणतो अरे नाही नाही ही गोष्ट आता कंटाळली. जसं आपण एखादा पदार्थ खावा आणि मग परत 4 दिवसांनी 5 दिवसांनी जर तोच पदार्थ घरात कोणी केला तर आपण असं म्हणतो की नाही बाबा आता हे आत्ता तर खाल्लं होतं, आता कंटाळा आलाय. म्हणजे आपल्या मध्ये सुद्धा एक प्रकारचं जे अज्ञान आहे, त्या अज्ञानामुळेच आपण ह्या शाश्वताकडे जाऊ शकत नाही. मग ते अज्ञान कोणत्या प्रकारचं आहे? मग ते अज्ञान असं आहे की त्याला त्यांनी असत्य म्हणलेलं आहे, की ते जे काही अंधकार आहे तो मृत्यूरूपी अंधकार म्हणलेला आहे. आणि मृत्यूरूपी अंधकार म्हणजेच काय, की या सगळ्या वासना आणि आशा आकांक्षामध्ये तो मनुष्य गुंतलेला आहे. त्याला त्यांनी तमोगुणी मृत्यू असं म्हणलेलं आहे. कारण 2 प्रकारच्या शक्ती सांगितलेल्या आहेत वेदांताच्या परिभाषेत. एक असते आवरणात्मक शक्ती आणि एक असते विक्षेप शक्ती. एक प्रकारचं आवरण आहे आपल्या मनावर, आपल्या बुद्धी म्हणजे बुद्धी, मन आणि अहंकार, हे जे 3 आहेत, इच्छा, ज्ञान आणि क्रिया, ह्या ज्या 3 शक्ती आणि बुद्धी, मन, अहंकार, खास करून बुद्धी आणि अहंकार, अहंकार म्हणजे जो मी जो आहे, तो जो आहे, तर ह्या अहंकाराला अनुसरूनच आपल्या ज्या काही इच्छा, आकांक्षा, वासना आहेत, त्याला यांनी तमोगुणी मृत्यू म्हणलेला आहे. एक प्रकारचं तमोगुणाचं असं आवरण जे आपल्याला ह्या वासनांमध्ये, या इच्छाशक्तींमध्ये आपल्याला गुंतून ठेवलेलं आहे. असं आहे का, की आपण बाबा आता मला कुठलीच इच्छा नाही राहिली. आपल्याला तो तटस्थपणा, तो अलिप्तता येत नाही. हां, आपल्याला कधी-कधी जाणीव नक्की होते. कधी-कधी आपल्याला अशी जाणीव होती, की अरे हे काय आपण खूपच ह्याच्यामध्ये गुंतून राहिलोय. मग कशासाठी आपण ह्याच्यामध्ये गुंतून राहिलो? आपल्याला प्रश्न तर पडतात. पण त्याच्यातून बाहेर कसं पडायचं हे आपल्याला अजूनही माहिती नाही. कधी-कधी आपल्याला स्वतःविषयी पण प्रश्न पडतात. एखादी गोष्ट आपल्या दिनक्रमामध्ये अशी काही घडून जाते, ज्याच्यावर आपण चिंतन करतो, की "अरे असं का झालं? असं कसं काय झालं? मग आपण असं करायला हवं होतं का? की हे चूक आहे, की हे बरोबर आहे?" ह्याच्यातलं जो एक आपण म्हणू शकतो, की ह्याच्यातलं जे एक खरेपणा किंवा एक सत्य आहे, ते आपण जाणू शकत नाही. आपल्यामध्ये ते अजून स्थैर्य नाही. कधी-कधी आपल्याला कळेलही, असं नाही की कोणाला कळणार नाही. अगदीच कळेल. पण जसं इथे उल्लेख केलाय, की जे शाश्वत आहे, जे खरं सत्य आहे, त्याच्यापर्यंत जाण्यासाठीचं जे ज्ञान हवं आहे, त्या ज्ञानापासून आपण लांब आहोत. आणि त्याचं कारणही असं आहे, की आज आपण ह्या जसं वैदिक संस्कृतीमध्ये आपण पाहिलं की वेदाध्ययनाचं किती महत्व होतं. म्हणजे अगदी फक्त पुरुषच किंवा जे कोणी सिद्ध पुरुष होते, फक्त तीच पुरुषच संस्कृती असं नाही. ब्रह्मवादिनी स्त्रिया सुद्धा, जसं आता बृहदारण्यक उपनिषदामध्ये आपण याज्ञवल्क्यी मैत्री संवाद पाहणार आहोत. लोपामुद्रा सारखी जी ब्रह्मवादिनी तपस्वी स्त्री होती, तिचं आपण बघणार आहोत की त्यांनी कसा ऋषींबरोबर वादविवाद केला. तर असं नाहीये की फक्त फक्त पुरुष संस्कृतीच वैदिक संस्कृतीमध्ये होती असं काही नाही. स्त्री असू, पुरुष असू, सर्वसामान्य वर्ग असू, त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट वेगळं होतं, कारण त्यांच्या गरजा, त्यांचं दिनक्रम हे सगळ्याच गोष्टी खूप वेगळ्या होत्या. आपल्या काळाला, आपल्या व्यवहाराला अनुसरून आपली उद्दिष्ट वेगळी आहेत. आणि ती उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे, त्या ज्ञानाच्या प्राप्तीचा आपण सगळ्यात जास्त अवलंब करतो. आणि त्यात काही चुकीचं नाही. अगदीच. असं काही नाही की ते चुकीचं आहे. अजिबात चुकीचं नाही. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा म्हणजे जसं आपण म्हणतो की आपलं गृहस्थ जे काही आपलं व्यावहारिक जीवन आहे दैनिक, हे जगत असताना, ह्या सगळ्या गोष्टीतून जात असताना, ह्या ज्ञानाव्यतिरिक्त सुद्धा अजून काहीतरी आहे, जे आपल्या डोळ्यासमोर नाही पण आहे. हे जाणून घ्यायचा आपण कधी प्रयत्न करत नाही. त्यालाच ह्या लोकांनी अंधकार असं म्हणलेलं आहे. म्हणजे ते अज्ञान आहे.
याचा अर्थ असा नाही की जे ज्ञान आपल्या जवळ आहे, ज्याने आपण आपल्या भौतिक गरजा भागवतो किंवा आपण जीवन जगतो ते चुकीचं आहे. पण ह्याच्या बरोबरीनेच आपण कधीही आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं आहे आणि आपण सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा ते सामावलेलं आहे, ज्याच्या समोर आपण नतमस्तक होतो आहे, त्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचंय, पण तो आपल्यामध्ये सुद्धा आहे किंवा ह्या जगतामध्ये सुद्धा काहीतरी अशी गोष्ट आहे. कारण ह्या सृष्टीचं एक तुम्ही जर अवलोकन केलं तर प्रत्येक पानाचा आकार वेगळा, प्रत्येक फुलाचा रंग वेगळा, त्याचा सुगंध सुद्धा वेगळा आहे. म्हणजे ही सृष्टी सुद्धा काही म्हणजे अगदीच खूप म्हणजे बारीक निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की किती विलक्षण आहे. पण ह्याच्या बाबतीत आपल्याला प्रश्न पडत नाहीत. तसंच म्हणजे भौतिक ज्ञानाव्यतिरिक्त सुद्धा शाश्वत जे आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. त्यालाच इथे उपनिषदकारांनी अंधकार म्हणलेला आहे. आणि हे तमोगुणी रूपी अंधकार आहे. म्हणजे हा एक प्रकारचा मृत्यू आहे. जे आपल्याला खरं वाटतं हे ज्ञान आपल्याला प्राप्त करणं गरजेचं आहे, ज्याने आपल्याला सगळं काही साध्य होईल, तर ते एक एक बाजू झाली. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला खरं ज्ञान काय, प्रत्यक्ष आपल्याला काय जाणून घेतलं पाहिजे, हे मात्र ह्याच्यापासून माणूस दूर असल्यामुळे त्याला इथे त्यांनी अंधकार रूपी मृत्यू म्हणलेला आहे. आणि ह्यालाच दूर करून तू आम्हाला एका प्रत्यक्ष ज्ञानाकडे घेऊन जा, म्हणजे त्या प्रकाशाकडे घेऊन जा. जसं आपण म्हणतो की सूर्यप्रकाश आहे. आता सूर्यप्रकाश हा एक भौतिक प्रकाश झाला, पण आपल्याला ज्या प्रकाशाकडे जायचं आहे तो एक असा प्रकाश आहे की जो आपल्याला त्याच्याही पलीकडचं जे सत्य आहे ते दाखवणार आहे. कारण सूर्यप्रकाश जरी असला तरी तो खरा प्रकाश नाहीये. तो एक मी जसं म्हणलं की भौतिक प्रकाश झाला. पण बुद्धिमत्ता जी हवी आहे, जे ज्ञान आपल्याला हवं आहे, त्यातलं सुद्धा एक सत्य जाणून घेण्यासाठी त्याचा इथे त्यांनी प्रार्थना केलेली आहे की असतो मा सद्गमय. आधी त्यांनी असं सांगितलं की जे शाश्वत आहे त्याचं आम्हाला त्याच्याकडे घेऊन जा, आणि जे असत आहे त्याच्यापासून आम्हाला दूर कर, म्हणजे असताकडून सताकडे ने, असत्यापासून आम्हाला सत्याकडे ने. आणि तमसो मा ज्योतिर्गमय. आता हे आम्हाला कसं कळेल, जेव्हा आमचं अज्ञान दूर होईल. मग हा अज्ञान रूपी जो अंधकार आहे त्याच्यापासून आम्हाला तो एका अशा ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जा. आणि मृत्यो मा अमृतम गमय. आणि हाच जो मृत्यू आहे, एक हा जो मृत्यू अज्ञानरूपी तमोगुणी, हा जो मृत्यू आहे त्याच्यातून आम्हाला अमृताकडे घेऊन जा. अमृताकडे इथे अर्थ असं म्हणलेला आहे की ती एक ज्योती आहे जी अविनाशात्मक आहे, त्याचा कधीही विनाश होऊ शकत नाही, अशी ती एक ज्योती जी आपल्यामध्ये आहे, जी या जगतामध्ये सुद्धा आहे आणि त्या जगताच्याही पलीकडे सुद्धा आहे. जसं आपण अश्वाचं जेव्हा स्वरूप पाहत होतो आणि सृष्टीची रचना, सृष्टीची उत्पत्ती, त्याच्यामध्ये आपण वर्णन पाहिलं होतं की त्रैलोक्याची उत्पत्ती कशी झाली. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा दोन भाग केले त्या तत्वाने, त्या ब्रह्मतत्वाने जेव्हा आपले दोन भाग केले, तेव्हा एक भाग आणि दुसरा भाग, तर दुसरा भाग त्याने ह्या पृथ्वी जी आपली समस्त मानवसृष्टी आहे त्याच्यासाठी, आणि एक भाग जो बाकीची जी अश्वसृष्टी म्हणजे जी अंतरिक्ष, जी त्रैलोक्य आहे त्याचं आपण जेव्हा वर्णन पाहिलं, तेव्हा आपण हे पाहिलं होतं की हे जे काही आपलं सगळे इंद्रिय आहेत ते कुठे ना कुठे त्या सगळ्या सृष्टीशी सुद्धा जोडलेले गेलेले आहेत. आणि त्याचं त्यांनी अत्यंत सुंदर रूपक केलं होतं. पण त्याचंच वर्णन त्यांनी त्या परमात्म्याच्या म्हणजे त्या तत्वावर सुद्धा कसं जोडलंय, त्या अश्व फक्त एक त्यांनी प्रतीक घेतलं होतं, पण सांगताना त्यांनी ते ब्रह्मतत्वच कसं आहे ते दाखवलं होतं. आणि प्रत्येक सूक्ष्म ते स्थूल इंद्रियांचा आपण त्याच्यामध्ये जशा पद्धतीने विचार केला, तसंच हे आहे की ते ब्रह्मतत्व, तो मुख्य प्राण, ज्याने त्या सगळ्या इंद्रिय रूपी उद्गीत जे होते, जे असुरांच्या प्रहाराने जे आसुरी शक्ती, आता ही आसुरी शक्ती म्हणजेच ही सगळी नकारात्मकता, या सगळ्या आपल्या सगळ्या अविवेकी आपल्या शक्ती, किंवा आपण म्हणू शकतो या सगळ्या वासना, सगळे क्लेश, राग द्वेष, हे सगळ्या आसुरी, यांना आसुरी शक्ती आपण असं बघितलं होतं त्या आख्यायिकेमध्ये. तर त्याने प्रहाराने विद्ध जेव्हा झाले, तेव्हा तो मुख्य प्राण जे मूळ ब्रह्मतत्व आहे त्याने त्यांना अमृताकडे तो घेऊन आला. म्हणजेच काय की त्या सगळ्यातून त्याला बाहेर काढलं, त्या सगळ्या विषयांपासून, वासनादी विषयांपासून बाहेर काढलं.
आणि जेव्हा देवतांना हे कळालं की हेच सत्य आहे, तेव्हा त्यांनी त्याच्याकडेही प्रार्थना केली की आम्हाला तू आश्रय दे, आम्हाला तुझ्यामध्ये तू सामील करून घे. आणि मग त्याने आपल्यामध्ये त्याला सामील करून घेतलं त्यांना. आणि त्याचं आपण महत्व पाहिलं की देवतांना सुद्धा जेव्हा कळालं, तर ह्या प्राणामध्ये इथे मुख्य प्राण हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. कारण प्राण ह्या शब्दाचा मग आपण जर अर्थ घेतला तर तो पंच प्राण होतो. म्हणजे व्यान, उदान, समान हे जे 5 प्राण आहेत, तर त्या प्राणाव्यतिरिक्त त्या आत्म्याला किंवा त्या परमात्म्याला, त्या तत्वाला जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही पण आहे, ह्याच्यावर आपण जी विश्वास ठेवतोय की आहे, जर ते निघून गेलं तर आपलं हे शरीर काहीच राहणार नाही. जे आपण पाहिलं की ते शुष्क पडून जाईल. जे अंगिरस आणि अयास्य हे 2 रस आपण पाहिले, त्या रसांना ज्यांनी पोषित केलेलं आहे, ते रस पोषित करणारं जे तत्व आहे ते निघून गेली, ती ज्योतिष निघून गेली, तर आपल्या ह्या शरीराला काही अर्थ राहणार नाही. कारण हे शाश्वत नाहीच आहे, हे शरीरही शाश्वत नाही. तर मात्र ते तत्व शाश्वत आहे. आणि ह्याचं उत्तम उदाहरण भगवद्गीतेसारखं दुसरं काही नाही. म्हणजे भगवद्गीतेला जे उपनिषदांचं सार म्हणतात ते कारण हेच आहे. इथे तोच विषय त्यांनी सांगितलेला आहे. तर ह्या मंत्रामधून त्यांनी हेच सांगितलं की आम्हाला असताकडनं सताकडे घेऊन जा, आम्हाला अंधकाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जा, आणि आम्हाला या मृत्यूकडनं अमृताकडे घेऊन जा. म्हणजे ह्या इंद्रिय विषयांचा आसक्तीरूपी पापांपासून जेव्हा त्याने त्यांना दूर केलं त्या मुख्य प्राणाने, तेव्हा ते सगळ्या दोषांपासून मुक्त झाले. आणि त्याला कसं मुक्त केलं, तर ह्याच्यासाठी हे 3 मंत्र त्याने उच्चारले, किंवा या 3 मंत्रांमध्ये ते सामर्थ्य आहे असं सांगितलेलं आहे. आता ही प्रार्थना मंत्र जे आहे, इथे मी विशेष करून सांगू इच्छिते की ह्याने कोणती लक्ष्मी प्राप्त होईल, किंवा ह्याने बापा ह्याचा मी वारंवार जप केला, उच्चार केला तर मला काहीतरी लगेच त्याचं काहीतरी असं भौतिक फळ मिळालं तर नाही. ह्या 3 मंत्रांचं उद्दिष्ट असं आहे, मुळातच हे 3 प्रार्थना मंत्र अशासाठी आहेत की जे सामगायन सुरू झालं, आणि ज्या इंद्रिय रूपी उद्गीतांच्या सहाय्याने देवताने ह्या गायनाचा प्रारंभ केला, त्याच्यामध्ये ही जी आख्यायिका आपण सुरुवातीपासून पाहिली, आणि मग आपण पाहिलं की त्या मुख्य प्राणाने त्यांना कसं बाहेर काढलं. तर ह्या प्रार्थना मंत्राचा मूळ उद्देश हा आहे की ज्या मनुष्याला किंवा ज्याला हे समजलंय की बाबा, मी जे काही जगतोय हे सगळं काही माझ्या आसपास आहे, हे कधी ना कधी संपणार आहे, हे शाश्वत नाही, हे खरं सत्य नाही. मी जरी आज ते उघड्या डोळ्यांनी पाहत असेल, मी स्वतः ते आत्मसात करत असेल, मी स्वतः त्याचा एक भाग असेल, मी जगत असेल, तरी सुद्धा हे काही खरं नाही, हे शाश्वत नाही. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काहीतरी असं आहे जे शाश्वत आहे, ज्याच्यामुळे माझं शरीर, माझे हे डोळे पाहू शकतात, नाकाने मी श्वास घेऊ शकतो, पण प्रेरणा देणारं कोणीतरी आहे, ज्याला हे जाणून घेण्याची इच्छा होते, ज्याला हे कळतं की बाबा, मी आता जेव्हा देवतांना कळालं की नाही, हे जे इंद्रियादी आहेत हे काही जेव्हा विद्ध झाले त्या सगळ्या दुष्कर्मांनी, पापांनी, तेव्हा आता कोणाचा आश्रय घ्यायचा. आता जेव्हा मुख्य प्राणाकडे ते गेले, म्हणजे त्या परमात्म्याकडे, त्या तत्वाकडे, आणि त्यांनी जेव्हा त्याला बाहेर काढलं, तेव्हा देवतांना कळालं की हे खरं सत्य आहे. आणि आता हे आपल्यामध्ये कुठे सामावलेलं आहे, कशा पद्धतीने आपण ह्याचा आश्रय करू शकतो, हे सत्य त्यांना जेव्हा जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली, तेव्हा मग त्यांनी त्या मुख्य प्राणाकडे त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न केला, आणि मग शेवटी ते त्याच्यामध्ये काय झाले, पूर्णपणे विलीन झाले किंवा समाविष्ट झाले. तर हे प्रार्थना मंत्रांचा मूळ उद्देश हा आहे की ह्याची आपल्याला एक जाणीव त्यांनी या मंत्रातून करून दिलेली आहे सर्वसामान्यांना, की जे काही आपल्या अवतीभवती आहे, कारण आपण बऱ्याच गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये खेद करत बसतो. बऱ्याचशा गोष्टी आपल्या अवतीभवती अशा घडतात ज्याच्यावर आपण खूप विचार करतो, आपल्याला त्याच्या प्रती खूप दुःख वाटतं, कधी खूप आनंद होतो, पण त्या सगळ्याच गोष्टींना एक प्रकारे अंत आहे. हे एक शाश्वत सत्य आहे. म्हणजे आज माझ्याकडे 10च रुपये आहेत, उद्या माझ्याकडे 100 रुपये असतील, मग माझ्याकडे 1000 रुपये झाले, त्या लाख झाले, लाखाचे करोड झाले, पण त्यालाही कधी ना कधी अंत आहे. असं नाही, जसं आपण म्हणतो की कधी कधी त्या शेअर मार्केटमध्ये जसं मार्केट कधी वर गेलं आणि कधी खाली गेलं,
त्याच्यानुसार लोकांचे ते पैसे कधी वाढतात कधी बुडतात. तर तशातली ही गोष्ट आहे. तर आपल्या व्यावहारिक दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अशा गोष्टी आपल्या सोबत घडत असतात. आणि मग ह्याची आपल्याला एक जेव्हा जाणीव होईल की नाही बाबा, हे मी उगाचच ह्याच्यावर इतका विचार केला, आपण उगाचच एवढं दुःख करतोय, हे कधी ना कधी तर संपणारच आहे. आणि आपण करतो सुद्धा, असं होतच नाही की आपण असा कधी विचार करत नाही. तर हे या मंत्रांचं मूळ उद्दिष्ट आहे. या 3 प्रार्थना मंत्रांमध्ये त्यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपल्या सगळ्या भौतिक या जीवन जगत असताना सुद्धा मनुष्याने एक जाणीव अशी ठेवावी की हे जे काही आहे ते सगळं काही अशाश्वत आहे. आणि तो जो एक आहे तो परमात्मा म्हणा, त्याला तुम्ही भगवंत म्हणा, त्याला तुम्ही ब्रह्मा विष्णू महेश म्हणा, तुम्ही त्याला हनुमंत म्हणा, तुम्ही त्याला श्रीकृष्ण म्हणा, ज्या रूपात तो तुम्हाला प्रिय आहे किंवा ज्या रूपामध्ये तुम्ही त्याला बघण्याची इच्छा करता ते तुम्ही पहा. इथे कोणत्याही परमात्मा किंवा विशिष्ट कोणत्या देवतेचा उल्लेख उपनिषदकार कधीच करत नाहीत. कारण त्यांच्या मते जे ब्रह्मतत्व आहे तेच सगळं काही आहे. मग आपण त्याला आपल्या ह्याच्यासाठी की आपल्याला एक उपासना, एक साधन मिळावं म्हणून आपण त्याला एक प्रतीकाच्या स्वरूपामध्ये आपल्या समोर ठेवतो. पण उपनिषदकारांनी इथे कधीही कुठल्याही देवतेचा उल्लेख केलेला आढळत नाही. त्याचं कारणच असं आहे. तर त्यांनी एक शाश्वत तत्व, एक ब्रह्म, त्यालाच त्यांनी मुख्य प्राण म्हणलेला आहे, त्यांनीच त्याला एक आत्मा म्हणलेला आहे, त्यांनीच त्यांना एक अविनाशात्मक तत्व म्हणलेलं आहे, एक प्रकाशमय ज्योती म्हणलेला आहे. तर त्याच्याकडे जाणून घेण्याचा जो हे प्रवास आहे, त्याची एक जाणीव, त्याच्याबद्दल एक थोडीशी जिज्ञासा, अगदीच संपूर्ण ज्ञान होणं तर आपल्याला शक्य नाही. कारण ज्या साधनांचा, ज्या जीवन पद्धतीचा अवलंब त्यासाठी करणं आवश्यक आहे तो आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे ते आजच्या जगामध्ये आपल्याला संभव नाहीये. आणि त्यात काही चुकीचं पण नाही. परंतु आपल्यामध्ये जेव्हा ही एक जाणीव राहील की नाही बाबा, हे सगळं तर काय शाश्वत नाहीये, हे सगळं काही अशाश्वत आहे. जेव्हा निदान आपल्या जीवनामध्ये थोडं तरी काही दुःख कमी होईल किंवा थोडी तरी जे आपल्याला एक प्रकारची चिंता किंवा जो काही भ्रम असतो तो थोडाफार तरी दूर होण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी उपनिषदाचे हा अभ्यास आपल्याला मदत करू शकतो. आणि ह्या प्रार्थना मंत्रांचं हेच उद्दिष्ट आहे की जेव्हा आपण हे प्रार्थना मंत्र म्हणू तेव्हा आपल्याला हे डोक्यात ठेवायचंय की बाबा, मला ह्या असत्य जे काही असेल, मग ते कोणत्याही लौकिक स्तरावर घ्या तुम्ही किंवा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अनुभवांच्या आधारावर घ्या, त्या असत्याकडनं मला सत्याकडे जायचं आहे. मला एका अशा अज्ञानरूपी अंधकारामध्ये आहे तिथून मला काहीतरी ज्ञान, जिथे खरं काही मला जाणून घ्यायचंय त्या प्रकाशाकडे मला जायचं आहे. आणि मला त्या मृत्यूपासून मला अमृताकडे जायचं आहे. जेव्हा हे मंत्रांचं उद्दिष्ट, जे पठण जेव्हा करू तेव्हा आपल्याला हे स्मरणात ठेवायचं आहे. आणि ह्याचं हेच उद्दिष्ट यांनी इथे सांगून असं सांगितलेलं आहे शेवटी की जो, म्हणजे यांनी असं सांगितलंय की उपभोग म्हणजे ज्या मनोरथाची इच्छा असेल ते त्या स्तोत्रामध्ये तो वर मागावा. म्हणजे जसं आता एखाद्याला माहिती तर आहे बाबा की असत आणि सत, पण माझ्यामध्ये ते ज्ञान नाही, मग त्याने म्हणा त्याला ते तमसो मा ज्योतिर्गमय, ह्या तिन्ही प्रार्थना मंत्रांनी त्याने काय होईल, जे हे जाणतो, जो उद्गाता जाणतो, जो ऋत्वी जाणतो, तो त्या यजमानाकरिता, स्वतः करिता सगळं काही प्राप्त करून घेतो. ते लोक सर्वत्र विजयी होतात. का विजयी होतात? कारण त्यांना शाश्वताचं ज्ञान झालेलं आहे. त्यांनी एक मनात त्यांना माहिती आहे की हे जे काही आहे ते सगळं काही संपणारं आहे आणि एक काहीतरी असं आहे जे संपणारं नाही. खरं तर ना, मृत्यूचं भय अ, दूर करणं हे फार म्हणजे फार अवघड आहे. यमधर्मरूपी मृत्यू जे आपण म्हणतो ते. पण उपनिषदकारांनी इथे म्हणूनच मृत्यू यमधर्म हा अर्थ इथे अभिप्रेत घेतलेलाच नाहीये. कारण त्यांना सुद्धा माहितीये की जेव्हा ह्याचा अभ्यास होईल कदाचित नंतरच्या काळात, अध्ययनाच्या काळात, तेव्हा त्या भयातून मुक्त होणं सर्वसामान्यांसाठी खूप अवघड आहे. कितीही जरी नाही म्हटलं तरी ह्या शरीराची काळजी घेणं, स्वास्थ्याचं जपणं खूप अवघड म्हणजे फार आवश्यक आहे. तर मग अशा मृत्यू, यमधर्मरूपी मृत्यूचा न आपण त्याचा हे करता, ह्यांना खरा मृत्यू काय, तर हे सगळे वासना, इच्छा, आकांक्षा ह्या अर्थी त्यांनी आपल्याला इथे सांगितले. आणि
ह्याचं फळ त्यांनी असं सांगितलंय की सामगायन करून, हे प्रार्थना मंत्र हे मंगलाचरणाचे आहेत, आणि मग सामगायन करून जे हे मंत्रांचं पठण करतात ते सर्वत्र विजयी होतात, आणि मग त्यांना या लोकामध्ये कधीही अयशस्वी होण्याची चिंता नसते. कारण जर आपल्या पदरी अपयश आलं, तर ज्याला हे माहिती आहे, तर तो काय म्हणेल की ठीक आहे बाबा, आज अपयश आलंय ना, ठीक आहे, कधी ना कधी तर मला यश येईल, मी त्या योग्य वेळेची वाट पाहिल. म्हणजे ती एक सकारात्मकता आपल्यामध्ये येईल. आपण जर म्हणजे ह्याचं जर ज्ञान असेल, किंवा जेव्हा आपण ह्या उपनिषदाचा अभ्यास करतो, यांनी एक सकारात्मकता नक्कीच तुम्ही अनुभवाल, एवढी मी तुम्हाला खात्री देते. की जसं आज यांनी सांगितलंय की हे जे जाणतो, हे जे ज्ञान प्राप्त करत आहोत आपण, हे जे काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, तर त्याने काय होऊ शकतं, तर त्याने तो मनुष्य कधीही अयशस्वी होत नाही, आणि त्याला अयशस्वी होण्याची कधी चिंताही नसते. जसं महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाने शस्त्र टाकून दिलं होतं, पण त्याचं काय होतं की बाबा समोर पितामह आहे, ते मला इतके प्रिय आहेत, त्यांच्यावर मी कसं हे करू. मग भगवंताने जो काही उपदेश केला तो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण त्याच्यामध्ये एक अशी पण भीती होती, म्हणजे अयशस्वी झालं तर काय, म्हणजे ही चिंता नव्हती का, असं नाही की ही चिंता नव्हती. अगदी कौरवांकडे तर खूपच होती, म्हणजे त्यांनी त्यासाठी ते कपट वगैरे बरंच काही केलं, ते आपल्याला माहितीये. पण ज्याला हे ज्ञान आता झालेलं आहे की नाही बाबा, हे सगळं जे काही जगत आहे, हे सगळं जे काही आहे, हे आहे माझ्या अनुभवात, पण हेच शाश्वत सत्य नाहीये. किंवा हे जे मी काही छोट्या छोट्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही गोष्टी घडत आहेत, सगळं आपण त्या मागचं, त्याच्या सगळ्या व्यतिरिक्त सुद्धा काहीतरी असं आहे जे माझ्यासाठी एक शाश्वत आधार बनू शकतं. तर त्याला मी जाणून जेव्हा घेतो, किंवा माझ्या मनात तेवढी छोटीशी जिज्ञासा जरी राहिली, तो प्रकाश जरी राहिला की नाही काहीतरी वेगळं पण आहे, त्याने सुद्धा एक सकारात्मकता आपल्यामध्ये येईल. आणि इथे त्यांनी हेच फळ सांगितलेलं आहे. या तृतीय ब्राह्मणाचं फळ असं आहे की जो हे सगळं जाणतो, आता इथे सामगायनाचा विशेष उल्लेख केलेला आहे, तर जो हे सगळं जाणतो त्याला अयशस्वी होण्याची कधीही चिंता राहत नाही. कारण तो त्या यशाच्या मागे धावतच नाही. कारण त्याला माहितीये की ते कधी ना कधी मला प्राप्त होईल, पण प्राप्त झालंच, पण ते हातातून जाईल सुद्धा. असं नाही की मला आज मिळालंय आणि मी ते, म्हणजे आपण मुठ्ठीमध्ये कितीही माती जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पण ती आपल्या हातातून निसटतच असते. तशा ही गोष्ट आहे. आणि हे जे आपण म्हणतो की मला तर दिसतच नाही डोळ्यांनी, मग मी कसं काय जाणून मानून घ्यायचं बाबा, हे प्रेरणाच आहे आणि प्रेरणा देणारे एक तत्व आहे. तर त्याचं एक सोपं मी लौकिक उदाहरण तुम्हाला सांगते की एक गाडी, जशी आपल्याकडे टू व्हीलर असते, आणि त्या टू व्हीलरचा आपण आहोत चालवणारे, पण पेट्रोलच जर दिलं नाही, पेट्रोलच नसेल गाडीमध्ये, तर ती गाडी चालेल का? तस ती गाडी म्हणजे आपलं शरीर आहे, पण त्याच्या आतमधलं पेट्रोल म्हणजे ते तत्व आहे. मग ते पेट्रोलच जर आपण गाडीत टाकलंच नाही, तर मग ते पेट्रोलाशिवाय, त्या इंधनाशिवाय ती गाडी पळेल का? नाही पळणार. तर मग त्या पेट्रोल आपल्याला घालावं लागणार आहे, तसंच आपल्याला ते जाणून घेण्यासाठी थोडा प्रयत्न करावा लागणार आहे. जो म्हणजे समस्त ज्ञान आणि अगदीच फार बाबा आता मला सगळं ब्रह्मतत्वच काय आणि हेच काय सगळंच जाणून उपनिषदातून नाही. आत्ताशी आपण ह्या उपनिषदाच्या अभ्यासाची सुरुवात केलेली आहे, आणि विषय अत्यंत क्लिष्ट आहेत, गूढ आहेत, पण ह्या अध्ययनाने आपल्याला एक असा फायदा होईल की आपल्यामध्ये एक सकारात्मकता तुम्ही अनुभवाल, की तुमच्या मनामध्ये नकळतपणे कधी ना कधी कुठल्या प्रसंगात तुम्हाला हे आठवेल, आणि तुम्ही नक्कीच त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाल, तटस्थ होऊन पाहाल, थोडं अलिप्त होण्याचा तुम्ही तुमच्यामध्ये तो बदल नक्कीच तुम्हाला अनुभवास येईल. म्हणजे अगदीच फार ब्रह्मतत्व आणि बाबा मग आता मी खूपच जाणून घेतलं, मग असं तर आपण पूर्णपणे असं कोणीही जाणून घेऊ शकत नाही, इतकं ते व्यापक आहे. पण आपण त्याच्यामध्ये आपल्यामध्ये त्याच्यामुळे, त्या अध्ययनामुळे एक सकारात्मकता नक्कीच अनुभवू शकतो. आणि ह्या ज्या ब्राह्मणाचा, तृतीय ब्राह्मण विभागाचा जो शेवट त्यांनी केलेला आहे, त्याचं उद्दिष्ट म्हणूनच त्यांनी या 3 प्रार्थना मंत्रांनी केलेला आहे. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युः मा अमृतम गमय. म्हणजे सुरुवात जी झाली देवासुर कलहापासून, आणि मग जो मृत्यूचं वर्णन, आणि त्याच्यानंतर मग आता जो मुख्य प्राणतत्व, आणि मग त्याचं महत्व, आणि मग आता त्याचं खरं काय आहे,
का बरं आपल्याला ते जाणून घ्यायचं आहे, आणि मग ती प्रार्थना, असं ह्या संपूर्ण तृतीय ब्राह्मणाचं स्वरूप आपण विवेचनांमधून, मला वाटतं आपले 4 भाग ह्याच्यावर झाले. 4 ते 5 भागांमध्ये आपण ह्याचा अभ्यास केलेला आहे. आता ह्याच्यानंतर चतुर्थ ब्राह्मणाला आपण सुरुवात करणार आहोत पुढील विवेचनामध्ये, पुढील व्याख्यानामध्ये, ज्याचं अत्यंत मुख्य जे आहे ते म्हणजे सृष्टीला प्रारंभ झाला, म्हणजे आपण झोपेतून जसं उठलं तशी मीची अनुभूती जी आपल्यामध्ये होती, की मी बाबा, मी असा, मी तसा, माझं हे. तर त्याला अनुसरून, आणि मग आता खरं आत्म्याचं स्वरूप काय आहे, हे म्हणजे काय आहे हे ब्रह्म. तर चतुर्थ ब्राह्मणामध्ये ह्याच्या संदर्भात अनेक विषय आलेले आहेत, जे आपल्याला पाहायचे आहेत. खास करून अहम प्रत्ययाचं श्रेष्ठत्व, म्हणजे मी जसं म्हणलं की मन, बुद्धी, अहंकार, आणि तो जो अहम आहे मी, त्याचं आपल्याला खरं मूळ, त्याचं श्रेष्ठत्व काय आहे. मग आपल्याला मध्ये भय उत्पन्न का होतं, त्या भया उत्पत्तीचं मूळ कारण काय आहे. आपलं जे शरीर आहे स्त्री पुरुषांचं, त्याचे विभाग कसे केले गेले. मग त्याच्यानंतर त्या जे ब्रह्मविद्या आहे, ब्रह्म प्रत्यय आहे, त्याचं काय नाव आहे, त्याचं फळ काय आहे. आणि मग काही वर्ण व्यवस्था त्यांनी त्या काळाला अनुसरून, जशी वैदिक संस्कृतीमध्ये होती त्याला अनुसरून त्याच्यामध्ये काही विषय आलेले आहेत. आणि मग शेवटी त्यांनी आत्मोपासना आणि कुटुंब संस्था, त्याचं महत्व आणि त्याची स्थापना कशी झाली, कशी असायला हवी ती कुटुंब संस्था, त्याचं त्यांनी चौथ्या ब्राह्मणामध्ये वर्णन केलेलं आहे. तर तिसऱ्या ब्राह्मण ग्रंथाचा, विभागाचा आपला ह्या विवेचनामध्ये आज आपलं झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. त्या संदर्भात, विवेचनाच्या संदर्भात जर कोणाला काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर नक्कीच विचारू शकता. हरिओम. एक छोटासा प्रश्न आहे हरिओम ताई. हा, एक हरिओम तुम्ही हरिओम, विचारलं की विचारता. सांगितलं की उपनिषद देवतांचा उल्लेख नाही, मग हे आपण देवी देवता कधीपासून आणि कसे कसे म्हणजे आता त्यांना मानू लागलो असं विचारायचं. अरे बापरे, ह्याचं उत्तर देणं जरा अवघड आहे, कारण आपला विषय उपनिषदाचा आहे. तर ते मी सांगितलं तर हा विषय पूर्णच भरकटून जाईल. पण मी एवढं सांगू इच्छिते की जसं आपण म्हणू शकतो की एक तत्व, आता मी जसं एखाद्याला सांगितलं की बाबा आहे एक कोणीतरी प्रकाश, पण मग आता जेव्हा असं झालं की त्या प्रकाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, जसं मला काहीतरी त्याचं एक स्वरूप तर पाहिजे, मी कसं काय बघायचं, कोणता प्रकाश, कसा प्रकाश, मग तर मला सूर्यप्रकाश पण दिसतो, मला तर चंद्राचा प्रकाश पण दिसतो. मग काहीतरी मला असं पाहिजे समोर की ज्याला मी म्हणू शकेल. मग त्याच्यामुळे त्या स्वरूप प्राप्त झाले, त्या एक एक, म्हणजे आता आपण असंही म्हणू शकतो की खरं स्वरूप तर मी पण नाही पाहिलं, आपण कोणीच नाही पाहिलं. खरे भगवान शंकर कसे दिसत असतील हे आपल्याला कोणाला माहिती नाही. आपण फक्त वर्णन पाहतो ते की ते भस्मधारी आहेत वगैरे, पण खरंच त्यांचं ते विलक्षण व्यापक स्वरूप जर आपण पाहिलं, अनुभवलं, तर आपल्याला माहिती नाही. जसं विराट पुरुष जेव्हा, म्हणजे विश्वरूप दर्शन जेव्हा अर्जुनाला श्रीकृष्णाने दाखवलं, तेव्हा अर्जुन नंतर म्हणतात की अरे बस कर बाबा, मी हे नाही पाहू शकत तुझं स्वरूप. मग तो म्हणतो, तू जे जशा स्वरूपात तू मला माझा माधव म्हणून माहिती आहेस, तशाच स्वरूपात तू माझ्या समोर ये बाबा. तर मी असं म्हणेन की हे जे देवता स्वरूप किंवा ही जी नावं आपण म्हणतो, मला असं वाटतं की त्या परमात्म्याकडे जाण्याचा किंवा त्याच्याशी एकरूप होण्यासाठी सुद्धा आपण त्याचा एक आधार घेतलाय, त्या स्वरूपाचा. आणि म्हणून मला असं वाटतं ती नावं वगैरे आपल्या ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे मी असं म्हणेल की आहे ते सगळं तत्व एकच, पण त्याचं मूळ स्वरूप आपल्याला माहिती नाही. पण ही नावं वगैरे कशी आली, हा त्याचा अगदी पुराणांमध्ये उल्लेख आहे, कथांमध्ये उल्लेख आहे. पण आता उपनिषदाचा जो काळ आहे तो खूपच आधीचा आहे, वैदिक संस्कृती आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही त्रेतायुग, द्वापारयुग पाहिलं तर त्याच्यामध्ये नावं आपल्याला आढळतात की शिव महिमा आहे किंवा बरेचसे. पण उपनिषदाच्या काळामध्ये ते काही नाही. त्यांचं होतं की ब्रह्मतत्व एकच श्रेष्ठ तत्व आहे. नंतरच्या काळामध्ये मात्र मग त्या स्वरूपाचा, त्या प्रकाशाकडे आम्हाला काहीतरी एक ठोस पुरावा पाहिजे, म्हणून मग त्या स्वरूपाचं नंतर घरात गेलं असावं, असं माझं अभ्यास आहे. पण एवढं मी उपनिषदाच्या माध्यमातून तर एवढं सांगू शकते.
जे आतापर्यंत मी वाचलेलं आहे. बरोबर. धन्यवाद ताई. हो बरं. हरिओम. हरिओम. हरि हा गौरीताई मी बोलतेय. तर तुमचा हा झाला विचार. भाग 1, भाग 2 आणि भाग 3 YouTube वर मी परत एकदा ऐकले आणि वाचले. तसं भाग बर. 4 आणि 5 आणि पुढचे भाग तुम्ही पाठवलेत का? नाही, त्या संदर्भात जे आपले ह्याचे आहेत अध्यक्ष किंवा अधिकोंड असं तेच सांगू शकतात. हा, कारण बर. ते काही मी फक्त विवेचन करते, बाकी मला काही माहिती बर. नाही. ते आपल्या ठीक संस्थेलाच आहे, मी माहिती सरांशी आहे. बोलेन ना. ठीक हा आहे, हा सरांशी बोलेन मी. पहिले हा 3 हा व्यवस्थित पुन्हा पुन्हा जर ऐकले ना